नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकाशाचे परिणाम या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न अ, रात्री गाडीच्या दिव्याचा प्रकाशित झोत वस्तूवर पडल्यास प्रछाया व उपछाया या छाया पाहता येतात. प्रश्न आ, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. प्रश्न ई, सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. प्रश्न ई, सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी विकिरणामुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. प्रश्न अ, पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते कारण 1. प्रकाशाचे विकिरण होण्यासाठी माध्यमांची आवश्यकता असते. 2. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाशात वातावरण नसते, त्यामुळे तेथे प्रकाशाचे विकिरण होत नसल्यामुळे अवकाश काळे दिसते. प्रश्न आ, सावलीत बसून वाचता येते. सावलीत बसून वाचता येते कारण सावलीत प्रकाशाचे प्रमाण कमी असले तरीही पुस्तकातील अक्षरे वाचण्यासाठी आवश्यक असलेला प्रकाश आजूबाजूच्या वस्तूंवरून, भिंतीवरून किंवा जमिनीवरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, म्हणूनच सावलीतही वाचता येते. प्रश्न ए, उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये कारण 1. सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचतात. 2. ही हानिकारक अतिनील किरणे डोळ्यांना घातक असतात. अतिनील किरणामुळे डोळ्याची दृष्टी कमी होऊ शकते, म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. प्रश्न तिसरा, प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा. प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. 1. निळे आकाश. 2. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी दिसणारा तांबडा सूर्य. 3. धुक्यातून गाडीचा प्रकाश झोत. 4. सिनेमा प्रोजेक्टरमधून पडद्यावर पडणारा प्रकाश झोत. प्रश्न चौथा, हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची, विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही? हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची, विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही कारण 1. सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत असल्याने त्याच्या प्रकाशाची किरणे विविध दिशांनी पसरतात, त्यामुळे जमिनीवर पडणारी छाया लहान व फिकट होते. 2. विमान किंवा पक्षी जसे उंच जातात त्यांची प्रछाया म्हणजेच गडद भाग कमी होतो आणि उपछाया म्हणजेच फिकट भाग अधिक फिकट होत जाऊन नाहीशी होतो. 3. हवेतील प्रकाशाचे विकिरण व अपवर्तन या प्रक्रियांमुळे छाया अस्पष्ट व अदृश्य होतात, त्यामुळे हवेत उंच उडणाऱ्या पक्ष्यांची, विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही. प्रश्न 5, बिंदू स्रोतामुळे उपछाया का मिळत नाही? बिंदू स्रोतामुळे उपछाया मिळत नाही कारण 1. बिंदू स्रोत हा लहान आणि एका बिंदूप्रमाणे असतो, त्यामुळे त्याचा प्रकाश फक्त एका ठराविक दिशेने एकत्रितपणे पसरतो. 2. त्यामुळे ज्यावेळी वस्तू प्रकाशाच्या समोरील बिंदू स्रोतापासून प्रकाश रोखते तेव्हा वस्तूच्या मागे केवळ गडद प्रछाया तयार होते, पण उपछाया तयार होण्यासाठी आवश्यक असलेला विस्तृत उगम अस्तित्वात नसल्याने उपछाया मिळत नाही. प्रश्न 6, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न अ, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? प्रकाश किरण वातावरणातील सूक्ष्म कणांवर पडून विविध दिशांना विखुरतात. या प्रकाशाच्या विखुरण्याला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात.
प्रश्न आ. शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का? शून्य छाया स्थितीत सूर्य बरोबर माथ्यावर येतो, त्यामुळे सावली नाहीशी झाल्यासारखी वाटते. शून्य छाया स्थितीत सावली अदृश्य होत नाही, तर ती वस्तूच्या अगदी खाली केंद्रित होते, म्हणूनच आपल्याला ती दिसत नाही. प्रश्न ई. बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का? बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल, कारण लेझर प्रकाश किरण हे धुपामुळे तयार झालेल्या सूक्ष्म कणांवर आदळून इकडून तिकडे विखुरले जातील. हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यात शिरल्यास त्या प्रकाश किरणांची जाणीव आपल्याला होईल. प्रश्न 7. चर्चा करा व लिहा. प्रश्न अ. सूर्य उगवलाच नाही तर यावर तुमच्या शब्दात विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा. 1. जर सूर्य उगवलाच नाही तर पृथ्वीवरील जीवनावर प्रचंड परिणाम होईल. सूर्य हा पृथ्वीवरील प्रकाश आणि उष्णतेचा मुख्य स्रोत आहे. प्रकाशाशिवाय प्रकाश संश्लेषण होणार नाही, त्यामुळे झाडे अन्न तयार करू शकणार नाहीत आणि अन्न साखळी तुटेल. 2. काही दिवसातच पृथ्वीचे तापमान झपाट्याने खाली जाऊन प्रचंड थंडी पडेल. समुद्र आणि नद्या हळूहळू गोठायला लागतील. 3. अंधारामुळे मानवी जीवन, प्राणी आणि पक्ष्यांचे जगणे अशक्य होईल. 4. सूर्याशिवाय गुरुत्वाकर्षणातील संतुलनही बिघडेल आणि पृथ्वी तिच्या कक्षेत राहणार नाही, म्हणजेच सूर्य नसल्यास पृथ्वीवरील जीवन संपून जाईल. प्रश्न आ. ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही पुढील प्रयत्न करू. 1. शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत समजावून सांगू. 2. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची मॉडेल्स वापरून ग्रहण दाखवू. 3. पत्रके, पोस्टर व सामाजिक माध्यमातून जनजागृती करू. 4. अंधश्रद्धा विरुद्ध शास्त्रीय कारणे सांगू व लोकांना पटवून देऊ. 5. सुरक्षित चष्म्याने ग्रहण दाखवून निरीक्षण शिबिरे घेऊ. प्रश्न ई. विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती. जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. सूर्यग्रहण. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही. याला सूर्यग्रहण असे म्हणतात. 1. खग्रास सूर्यग्रहण. काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते, तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. 2. खंडग्रास सूर्यग्रहण. जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. 2. चंद्रग्रहण. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. याला चंद्रग्रहण असे म्हणतात. 1. खग्रास चंद्रग्रहण. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते. 2. खंडग्रास चंद्रग्रहण. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते. प्रश्न 8. फरक स्पष्ट करा. प्रश्न अ. प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत. प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत. 1. प्रकाशाचा बिंदू स्रोत अगदी बिंदू इतका लहान असतो, तर विस्तारित स्रोत हा मोठा असतो. 2. यांपासून गडद छाया मिळते तर यांपासून फिकट छाया मिळते. 3. यापासून मिळालेल्या गडद छायेस प्रछाया म्हणतात, तर यांपासून मिळालेल्या फिकट छायेला उपछाया म्हणतात.
प्रश्न आ. प्रछाया व उपछाया. प्रछाया, उपछाया. एक, प्रछाया ही बिंदू स्त्रोत व विस्तारित स्त्रोत दोन्हींपासून मिळते, तर उपछाया ही विस्तारित स्त्रोतापासून मिळते. 2. प्रछाया ही गडद छाया असते, तर उपछाया ही फिकट छाया असते.